मेला, किड्या मरतायत, पिकं मरतायत, अक्षरशः उद्योग नाही, शेतीला पाणी नाही. आम्ही सभागृहात आवाज उठवले, आम्ही रस्त्यावर आंदोलन केली. अगदी या खोऱ्याला त्या ठिकाणी नाही त्या पद्धतीने सामोरं जावं लागत असताना जर मरायचंच आहे तर आंदोलन करून मरू, कशासाठी आत्महत्या करायच्या. म्हणून आम्ही या अर्धनग्न आंदोलन करत या सरकारने जोपर्यंत आम्हाला शाश्वत पर्याय देत नाही तोपर्यंत या आंदोलन आम्ही थांबवणार नाही. महत्वाची बातमी, उन्मेष पाटील यांचं गेल्या 8 तासांपासून जलसमाधी आंदोलन सुरू आहे. ते उन्मेष पाटील गेल्या 8 तासांपासून गिरणा नदी पात्रामध्ये जलसमाधी आंदोलन करतायत. माता की जय, माता की जय. अरे गिरणा माय कोणीचे कोणीचे गिरणा परिक्रमा करणारा गिरणा पुत्र कोण आहे? उन्मेष पाटील आहे. आणि म्हणून या सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा करणारा कोण? तर शेतकऱ्याचा पुत्र उन्मेष पाटील. आणि मग मी देखील शेतकऱ्याचा पोरगा आहे. नारपारचं जे पाणी आहे ते गिरणीमध्ये येणार ना. आज नारपारला आज आपण मंजुरी दिली, 7,000 कोटीची मंजुरी दिली. दादा भुसे आपले मंत्री, त्यांनी सातत्याने त्याचा पाठपुरावा केला, गुलाबरावांनी त्याचा पाठपुरावा केला आणि त्यामुळे आज नारपारची 7,000 कोटीची योजना मंजूर केली आणि त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे.